Hi friends, today we have to study about the type of the greenhouse. Greenhouse type, there have based on the shape. Based on the shape, there is a lean type, even span type, uneven span type, ridge and furrow type, swatwood type, Quenex greenhouse. Second is a greenhouse type based on the utility. According to the utility, greenhouse for active heating and greenhouse for the active cooling. Third is a greenhouse type based on the construction. According to the construction, first is a wooden framed construction, second is a pipe framed structure, and third is a trans framed structure. Fourth is a greenhouse type based on the covering material, glass greenhouse, plastic film greenhouse, and a rigid channel greenhouse. They have according to shape. First is a lean to type greenhouse. We have to study. When the greenhouse is placed against the side of the existing building, a lean to type greenhouse design is used. A design makes the best use of the sunlight for a maximum requirement of the roof support. म्हणजे रूफ सपोर्ट असते त्याला आणि सनलाईटचं मॅक्झिमम रिक्वायरमेंट करून देतो. द रूफ ऑफ द बिल्डिंग इज एक्सटेंड विथ ॲप्रोप्रिएट ग्रीन हाऊस कवरिंग मटेरियल अँड द एरिया इज प्रॉपरली क्लोज्ड. जो की भिंतीवर असं आपण जे मांडणार आहे त्याच्या बाजूचा एरिया हा प्लास्टिकच्या पेपरने पूर्ण कवर करून घ्यायचा आहे. Second is a even span type greenhouse. In this type of the two roof slopes are equal pitch and width. ह्या ग्रीनहाऊसमध्ये दोन रूफ आहेत ज्या की इक्वल पिच आणि विड्थचे आहेत. दिस इज द डिझाईन युज्ड फॉर ग्रीनहाऊस इन स्मॉल साईज इज कन्स्ट्रक्टेड ऑन द लेवल्ड ग्राउंड. म्हणजे लेवल्ड ग्राउंडवर सेम दोन्ही स्ट्रक्चर असं कन्स्ट्रक्शन असतं त्याचं. फॉर अ सिंगल स्पॅन टाईप द स्पॅन जनरल व्हेरियस. मग सिंगल स्पॅनसाठी त्याचं साईज दिलेली आपल्याला 5 ते 9 मीटरपर्यंत. व्हेरियस त्याची लांबी की आहे की 24 मीटर आहे. द हाईट इज व्हेरीज फ्रॉम, म्हणजे त्याची हाईट 2.5 टू 4.3 मीटरपर्यंत अशी हाईट असते त्याची. नंतरचा टाईप आहे तो अनइवन स्पॅन टाईप ग्रीन हाऊस, की याच्यामध्ये दिस टाईप ऑफ द ग्रीन हाऊस इज कन्स्ट्रक्टेड ओनली. अशा टाईपचे जे ग्रीन हाऊस आहेत ते फक्त हिली एरियामध्ये कन्स्ट्रक्ट केले जातात. द रूफ्स आर अनइक्वल width which is make structure adaptable to side slope of a hill. This type of the greenhouse is slimness is nowadays it is not adaptable for atomization. म्हणजे सध्याच्या कंडिशनमध्ये सध्याच्या ह्याच्यामध्ये की हे जास्त ॲडॅप्ट केले जात नाहीत. नेक्स्ट टाईप आहे तो की रिजिड अँड फरो टाईप ग्रीन हाऊस. डिझाईन ऑफ दिस टाईप यूज्ड टू ऑर मोर फ्रेम ग्रीन हाऊस कनेक्टेड टू वन अनदर अलॉंग विथ द केव्स. म्हणजे हे जे कन्स्ट्रक्शन आहे टूथ अँड फरो टाईप, रिजिड अँड फरो टाईप, ते एकमेकाशी कनेक्ट केलेलं असतं. त्याच्यानंतर द केव्ह सर्व्स फरो गटर अँड, जे की दोनमध्ये जी गॅप राहतो दोन ग्रीन हाऊसच्या त्याच्यामध्ये एक गटर असतं की ज्यामध्ये पावसाचं पाणी पडल्यानंतर की आपल्याला एका ठिकाणी कलेक्शन केलं जाऊ शकतं. द साईड वॉल इज इलिमिनेटेड बिटवीन द ग्रीन हाऊस अँड रिझर्व स्ट्रक्चर विथ सिंगल लार्ज एंट्री. म्हणजे आपल्याला जर पूर्ण असं पाहिजे असेल तर मधली जी वॉल आपण घेणार आहे दोन ह्याच्यामध्ये आपण ती इलिमिनेट करू शकतो. द कन्सॉलिडेटेड इंटेरियर स्पेस रिड्यूस्ड लेबर्स लोअर कॉस्ट ऑफ द ॲटमायझेशन. म्हणजे ह्याचं जे स्पेस कमी लागतो, लेबर कमी लागतात, ॲटमायझेशनसाठी स्पेस हा कमी लागतो. पर्सनल मेडिसिन कन्झप्शन देअर इज अ लेस एक्सपोर्ट्स एरिया थ्रू विच हीट एस्केप. म्हणजे हीटला बाहेर जाण्यासाठी एरिया भरपूर असतो. The snow load must be taken into account in the frame space management of this greenhouse, since they cannot be said group in this case of the individual free greenhouse melts away. म्हणजे जास्त जर स्नोफॉल झाला तर त्याची कॅपॅसिटी आहे की ते झेलण्याची, त्याच्यावर पडल्यानंतर ते ऑटोमॅटिक खाली निघून जाईल. नेक्स्ट आहे इन स्पाइट अँड लोड रिज अँड फोरो ग्रीन हाऊस इफेक्टिव्ह युज्ड फॉर नॉर्थर्न कंट्रीज. म्हणजे ही रिज अँड फोरो टाईप हा जास्त करून नॉर्थर्न कंट्रीज लाईक युरोप अँड कॅनडा ॲज वेल सिच्युएटेड. म्हणजे भारताच्या काही भागामध्ये पण याचा उपयोग केला जातो. नंतरचं आहे स्वा टूथ टाईप ग्रीन हाऊस. यामध्ये देर इज अ सिमिलर अँड रिजिड अँड फरो टाईप ग्रीन हाऊस एस्केप फ्रॉम प्रिव्हियस नेचर व्हेंटिलेशन मॅन्युफॅक्चर स्पेसिफाईड नॅचरल व्हेंटिलेशन फ्लो. म्हणजे हे जे स्वाटो टाईप आहे ते जवळजवळ रिजिड अँड फरोच्या सिमिलरच आहे.
त्याच्यानंतरचं आहे ते क्विन्सेट ग्रीन हाऊस. दिस इज द ग्रीन हाऊस वेअर इज द पाईप ऑफ द एरिश अँड ट्रसेस अँड सपोर्ट्स बाय द पाईप प्युअर लाईन्स रनिंग अलॉंग विथ द लेंथ ऑफ द ग्रीन हाऊस. इन अ जनरल पॉलिथिन कवरिंग मटेरियल यूज्ड फॉर द टाईप ऑफ द ग्रीन हाऊस. म्हणजे हे की हे ग्रीन हाऊस आहे. दिस इज पाईप रनिंग अलॉंग विथ द लेन्थ अँड ग्रीन हाऊस. इन जनरल पॉलिथिन कवरिंग मटेरियल यूज्ड इन दिस टाईप. पॉलिथिन कवरिंग मटेरियल आर यूज्ड इन दिस, म्हणजे या पायामध्ये टाईपमध्ये वापर केला जातो. त्याच्यानंतर सच ग्रीन हाऊस आर द टिपिकली लेस एक्सपेन्सिव्ह दॅन द गटर कनेक्टेड ग्रीन हाऊस अँड द युजफुल फॉर सिमिलर आयसोलेशन कल्टिवेशन एरिया रिक्वायर्ड. म्हणजे ज्या कमी एरियामध्ये हे आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो. कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे इथं याच्या खालच्या साईडला क्विन्सेट ग्रीन हाऊस. जसं की असं वरी जरा निमुळतं होत गेलेलं आहे आणि खाली असं पसरट आहे. नंतरचा टाईप आहे ग्रीन हाऊस टाईप बेस्ड ऑन द युटिलिटी. युटिलिटीवरून त्याचा पहिला आहे तो ग्रीन हाऊस फॉर द ॲक्टिव्हिटी ड्युरिंग द नाईट टाईम. म्हणजे रात्रीच्या वेळेस देर इज एअर टेम्परेचर इन्क्रीज इन द ग्रीन हाऊस डिक्रीजेस. म्हणजे रात्रीच्या टायमामध्ये एअर टेम्परेचर इनसाईड इन द ग्रीन हाऊस, म्हणजे एअर टेम्परेचर आहे ग्रीन हाऊसमध्ये ते कमी होतं. आणि अवॉइड द कोल्ड बीट्स ड्यू टू द फ्रीजिंगमध्ये कोल्ड बीट्स होतं. सम ऑफ द अमाऊंट ऑफ द हीट्स हॅज बीन सप्लाइड. म्हणजे काही प्रमाणात जर हीट सप्लाइड केली, द रिक्वायरमेंट ऑफ द हीट ऑफ द सन हाऊस डिपेंड्स ऑन द रेट हीट लॉस्ट आउटसाईड एन्व्हायरमेंट. त्याच्यामध्ये केल्यानंतर ते आतमधले ग्रीन हाऊसमध्ये जे हीट झालेलं आहे ते बाहेर निघून जाईल. व्हेरियस मेथड्स आर अडॅप्टेड इन रिड्युसिंग इन द हीट लॉसेस. म्हणजे ते हीट बाहेर पाठवण्यासाठी वेगवेगळ्या मेथड यूज केलेल्या आहेत. ज्या म्हणजे आहे ते डबल लेअर पॉलिथिन्स, थर्मो प्लेन ग्लासेस, 2 लेअर ऑफ द फॅक्टरी शेडेड ग्लास विथ डेड एअर स्पेस, or the use heating systems such as unit heater, central heat, radiation heat and solar heating system. Next आहे तो ग्रीन हाऊस फॉर द ॲक्टिव्ह कुलिंग. पहिला होतो द ग्रीन हाऊस फॉर द ॲक्टिव्ह हिटिंग होता आणि आत्ताचा आहे तो ग्रीन हाऊस फॉर द ॲक्टिव्ह कुलिंग. म्हणजे समर सीझनमध्ये इट इज डिझायरेबल टू रिड्यूस द टेम्परेचर ऑफ द ग्रीन हाऊस दॅन द ambient टेम्परेचर. द इफेक्टिव्ह क्रॉप ग्रोथ hence the situated modified and large volume of the cooled air is drawn into the greenhouse. In this type of the greenhouse consists of the either evaporation cooling. For cooling, the greenhouse is the designed such a way that permanent opening of the 40% of the some cases nearby 100%. म्हणजे काय होतं, उन्हाळ्याच्या वेळेस द टेम्परेचर इन द ग्रीन हाऊस इफेक्टिव्ह म्हणजे जास्त असल्यामुळे क्रॉपची ग्रोथ होत नाही. ह्याच्यामध्ये त्याला टेम्परेचर कूल करण्यासाठी दिस टाईप ऑफ द ग्रीन हाऊस यूज्ड. याच्यामध्ये काय होतं, फॅन आणि कूलिंग सिस्टीम लावले जातात की ज्यामुळं त्याच्यामधले आतले जे टेम्परेचर आहे ते एन्व्हायरमेंटमध्ये निघून जातं. नंतरचं आहे ग्रीन हाऊस टाईप बेस्ड ऑन द कन्स्ट्रक्शनवरून त्याचं पहिलं आहे वुडन फ्रेम्ड कन्स्ट्रक्शन. म्हणजे इन जनरल बघायला गेलं तर ग्रीन हाऊस विथ स्पॅन लेस दॅन 6 मीटर. ग्रीन हाऊसचा लाईफ टाईम हा वुडन फ्रेमचा 6 मीटर्स. ओनली वुडन फ्रेम्ड कन्स्ट्रक्शन यूज्ड. म्हणजे 6 मीटरपेक्षा जर कमी आपल्याला बांधायचं असेल तर त्या फक्त वुडन फ्रेम्ड स्ट्रक्चर आपण करू शकतो. साईड ऑफ द स्पॉट्स कॉलम्स कन्स्ट्रक्टेड ऑफ द वुडन विदाउट ट्रस. पाईन वूड इज कॉमनली, म्हणजे पाईन वूड आहे, पाईन वूड हे कॉमनली याच्यामध्ये यूज केलं जातं. इन एक्सपेन्सिव्ह पॉज रिक्वायर्ड स्ट्रेंथ टिंबर लोकली अवेलेबल इन द गुड स्ट्रेंथ ड्युरेबिलिटी अँड कॅन बी यूज्ड फॉर द कन्स्ट्रक्शन. पाईन आणि जे टिंबरचं लाकूड आहे जे की टणक राहतं ते वुडन फ्रेम्ड कन्स्ट्रक्शनसाठी यूज केलं जातं. नंतरचं आहे द पाईप फ्रेम्ड कन्स्ट्रक्शन. वेन द क्लिअर स्पॅन अराउंड द 12 मीटर पाईप आर यूज्ड फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ द ग्रीन हाऊस. इन जनरल द साईड ऑफ द फर्स्ट columns, cross ties and pure lines. The construction used as a pipe. This type of the trees are not used. The pipe composition not interconnected. It depends upon the attachment to the supports. नंतर आहे तो ट्रस फ्रेम्ड कन्स्ट्रक्शन. ट्रस फ्रेम्ड कन्स्ट्रक्शन इफ द ग्रीन हाऊस स्पॅन इज ग्रेटर दॅन इक्वल टू, म्हणजे 15 मीटरपेक्षा जर जास्त असेल द ट्रस फ्रेम्ड आर युज्ड. फ्लॅट स्टील, ट्युब्युलर स्टील, अँग्युलर आयर्न वेल्डेड टुगेदर फॉर्म truss. In composite reflects cords or struts. Struts are supports members under the composition of the chords. Supports members under tension. Angle म्हणजे अँगल उभं केल्या जातात आयर्नचे. प्युअर लाईन रनिंग थ्रू द लेंथ ऑफ द ग्रीन हाऊस ऑफ द ब्लॉडेड अँड each truss. Columns are used only in the very wide such as frame house of 21.3 meter or more. Most of the glass house and
truss frames as there is frames situated in the prefabrication. नंतरचं आहे ते ग्रीन हाऊस टाईप बेस्ड ऑन द कवरिंग मटेरियल. कवरिंग मटेरियलवरलं फर्स्ट आहे तो ग्लास ग्रीन हाऊस. ओनली ग्लास ग्रीन हाऊस विथ द ग्लास कवरिंग मटेरियल एक्साइड स्पिरिट्स. म्हणजे 1950 पासून हेच मटेरियल ग्रीन हाऊस यूज केलं जातं. कवरिंग मटेरियल हॅविंग डायरेक्ट इन्फ्लुएन्स ऑन द ग्रीन हाऊस इफेक्ट्स इनसाइड द स्ट्रक्चर अँड दे ऑल द टेम्परेचर इनसाइड द हाऊस. म्हणजे जे की ती सनलाईट जी आहे UV लाईट लागणारी आपल्याला प्लांटला ती डायरेक्ट तिथून एंटर आतमध्ये केली जाते. दिस टाईप ऑफ द फ्रेम्ड मे फिक्स्चर ऑल्सो व्हेरियस विथ कवरिंग मटेरियल. फिक्स असतो आणि ती साईज त्याची वेगळी असते अकॉर्डिंग टू कवरिंग मटेरियलनुसार. नंतरचं आहे प्लास्टिक फिल्म्स ग्रीन हाऊस. फ्लेक्झिबल प्लास्टिक फिल्म इन्क्लुडिंग पॉलिथिन. म्हणजे फ्लेक्झिबल जे आपण वापरणारे प्लास्टिक फिल्म जे पॉलिथिनपासून असतं, पॉलिस्टर किंवा पॉलिविनल क्लोराईड असं त्याचे कवरिंग मटेरियल यूज केला जातो. प्लास्टिक्स आर कवर्ड मटेरियल ग्रीन हाऊस हॅव बिकम अ पॉप्युलर ॲज द चीप कॉस्ट हिटिंग वेन द कंपॅरेटिव्ह ग्रीन हाऊस. द मेन डिसॲडव्हान्टेजेस विथ प्लास्टिक फिल्म शॉर्ट लाईफ. म्हणजे ह्याचा वापर करण्याचं डिसॲडव्हान्टेजेस एकच आहे की ते शॉर्ट टाईमसाठी फक्त टिकतं. फॉर एक्झाम्पल द क्वालिटी ऑफ द UV म्हणजे अल्ट्राव्हायलेट स्टॅबिलाइज्ड फिल्म can be last for year only. Quonset design is well gathered connected design and suitable using the covering material. नंतरचा आहे रॅपिड पॅनल ग्रीन हाऊस. रॅपिड पॅनल ग्रीन हाऊस म्हणजे पॉलिविनल क्लोराईड रिजिड पॅनल्स, फायबर ग्लास, enforced plastic cycles and this type of the greenhouse. These panels can be used as a quonset type framed and two type of farm. This material is more resistant compared to glass and plastic, higher grade panels and even up to 20 years. The main disadvantages is म्हणजे त्याचा डिसॲडव्हान्टेजेस काय आहे रॅपिड पॅनल ग्रीन हाऊसचा. टेंट कलेक्शन डस्ट इज वेअर हार्बर अल्गी. म्हणजे त्याच्यावरती भरपूर डस्ट जमा होते. विथ रिझल्ट इन डार्कनिंग पॅनल्स अँड म्हणजे डस्ट जास्त जमा झाल्यामुळे त्याच्यामध्ये डार्क असा पॅनल तयार होतो. सबसिक्वेंट रिडक्शन इन द लाईट ट्रान्समिशन की ज्यामुळे धूळ जमा झाल्यामुळे आतमध्ये भरपूर प्रमाणात सनलाईट जात नाही. देर इज सिग्निफिकंट डेंजर फॉर फायर हॅझार्ड. मग तशामुळे काय होतं टेम्परेचर वाढू शकतं. टेम्परेचर वाढल्यामुळे काही वेळेस आग लागू शकते. तर हे होते आपले आज आपण पाहिलेलं टाईप ऑफ द ग्रीन हाऊस. थँक्यू.